श्रोते हो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे जावई एकुलता एक असावा. उपवर मुलींचे पालक सासरचा छळ या विषयावरच्या बातम्या वाचून किंवा सिनेमा टीव्ही सिरियल्स पाहून नको तेवढे सावध झालेले दिसतात. ज्या घरात सासू सासरे नाहीत, नणंद नाही, अशा घरातच मुलींना द्यायचं. मुलगा शक्यतो एकुलता एक असलेला बरा, म्हणजे जावई आणि मुलगी राजा राणीसारखे राहतील, ही काही वधू पालकांची अपेक्षा असते. आता हीच मानसिकता जर प्रमाणाबाहेर बळावत गेली, तसंच मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर आपल्या घरी सून येण्याची काही शक्यता राहील का? आपल्याच घरातील उपवर मुलानं त्याला पत्नी हवी म्हणून स्वतःचे आई वडील मरण्याची वाट पाहावी का? सहजासहजी मरत नाहीत म्हणून मारावं का? या विचारधारेला एक भयानक दुसरी बाजू आहे. कोर्टामध्ये चालू असलेली अशीच एक केस एका पोलीस अधिकाऱ्याकडून मला जेव्हा कळली त्यावेळी माझ्या अंगावर सर्रकन काटा झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की एक अशी जमात सध्या तयार झाली आहे की मुलीचे आई वडीलच मुलीला चांगलं घर बघून लग्न लावून देतात. महिलांचे हक्क आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा लक्षात घेऊन जाणीवपूर्वक सासरच्या मंडळींवर, नवऱ्या मुलांवर खोटे आरोप करून त्यांच्याकडून भरपाई घेतात आणि पाठोपाठ घटस्फोटी घ्यायला लावतात. पुन्हा ही मुलगी आणि तिचे आईवडील दुसरा बकरा शोधतात. शहरातील पोलीस स्टेशनवर होणाऱ्या केसेसमध्ये 80% केसेस घरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाच्या असतात. त्यातल्या 30% केसेस या स्त्री हक्काचा दुरुपयोग करून नवऱ्या मुलांवर तसंच मुलीच्या सासरच्या मंडळींवर कायद्यानं अत्याचार करणाऱ्या असतात. श्रोते हो, हे ऐकल्यानंतर मी निस्तब्ध झालो. स्त्री दाक्षिण्य, स्त्रियांविषयी वेगळे कायदे आणि कायद्यानं दिलेल्या सवलती या सगळ्याला निरपराध तरुण बळी पडू लागले. त्यांचे परिवार नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ लागले. तर समाजात समस्त स्त्री जातीविषयी सूड भावना निर्माण होईल आणि निरागस अबलांवर बलात्कार होण्यामागचं हेही एक सबळ कारण असेल. नाही, कुठंतरी हे थांबायलाच हवंय. या दुसऱ्या बाजूवरही तोडगा काढलाच पाहिजे.